मित्रांनो, थंबनेल वाचून तुमच्या संपूर्ण गोष्टी जवळपास लक्षात आल्याच असतील की आजचा व्हिडिओ कशाच्या बाबतीमध्ये आहे. होय मित्रांनो, जून महिन्यामध्ये 2026ला आपण इथं एकर भरावरती मिरच्यांची लागवड केलेली आहे आणि तोच व्हिडिओ दाखवण्यासाठी आजचा खास करून व्हिडिओ शूट करतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रंगनाथ रणेर, कट्टर शेतकरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण साध्या, सरळ आणि सोप्या पद्धतीनं आणि खास करून आपल्या अनुभवातून मिरच्याचं उत्पन्न आणि इतरही वांगे वगैरे संपूर्ण माळव्याचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीनं करत असतो हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत असतो. तसं नियोजन पाहण्यासाठी आणि खास करून मिरच्यांचा आपला संपूर्ण प्लॉट हे वगैरे संपूर्ण गोष्टींची माहिती पॉईंटची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं. तर बघा मित्रांनो, आपण एकर भरावरती मिरच्यांची लागवड केलेली आहे. आजचा खास करून विषय काय झाला माहिती आहे का? आज सकाळी मित्रांनो इथं मिरच्यांच्या प्लॉटवरती आलो होतो. आल्याच्यानंतर व्ह्यू असा बनला आहे ना की विषयच नाही. काल काय झालं, काल मिरच्या संपूर्ण वखरून घेतल्या होत्या. मोकळी माती तुम्हाला इथं दिसत असेल. काल मिरच्या वखरलेल्या होत्या, रात्रीच्याला पाऊस आला. असा व्ह्यू बनला आहे ना की विषयच नाही. कंडिशन दाखवा म्हटलं आणि थेट व्हिडिओला सुरुवात केली. आपल्या या मिरच्यांच्या प्लॉटची एज सध्या 2 महिने आहे. 2 महिन्यांचा मिरच्याचा प्लॉट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्याची कंडिशन काय आहे तर बघा की फुलं लागलेली आहेत. जवळपास एक अर्धी इथं वादी पण लागायली, म्हणजे मिरच्या लागायला. आता दुसरं म्हणजे संपूर्ण कंडिशन एक समान अशी आहे. एक नंबर सध्याची मिरची आहे मित्रांनो. विदाऊट मल्चिंगचा प्लॉट आहे. दुसरं म्हणजे ह्याच्यावर वरवरची माहिती म्हणजे याचं अंतर किती आहे. 1.25 बाय 4.25 केलेलं आहे मित्रांनो. थोडं अंतर कमी झालं आहे, काही विषय नाही. थोडंसं तणकटाचं रान आहे, त्याच्यामुळं म्हणलं थोडीशी लवकर जर ग्रोथ जर झाली तर खाली तणकट जास्त होत नाही, त्याच्यामुळं अंतर थोडंसं कमी केलेलं आहे. पुढची मिरच्यांची आपली स्टेप काय आहे तर बघा मित्रांनो, काल मिरच्यांचं रान वखरलेलं आहे. आता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये, आता तर काय नाही होणार, पण 2-3 दिवसामध्ये आपल्याला या मिरच्यांना दांड ओढायचे. तर दांड म्हणजे काय विषय आहे की पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये एखाद्या वेळेस पाऊस जर जास्त झाला तर मिरच्या लागल्याच्या नंतर त्याच्यावर ओझं होते आणि ओझं झाल्याच्या नंतर त्या मिरच्या अशा डवलू शकतात. त्याच्यामुळं आपल्याला त्याला दांड मारायचे. तर आपण त्याला काय असे तारकाठी वगैरे करत नाही, त्याच्यामुळं आपण खालूनच दांड मारत असतो आणि ते दांड आपल्याला मारायचेच आहेत. मिरच्यांना दांड कसे मारायचे त्याच्यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये येणारा पुढचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ आपण सर्वसाधारण पद्धतीनं एक नवीन शेतकऱ्याला परवडल आणि नियोजन जमल अशा पद्धतीनं आपण नियोजन करत पण असतो आणि तेच मार्गदर्शन आपल्या खास करून अनुभवातून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला हायगईच करू नका मित्रांनो. दुसरं म्हणजे आपला प्लॉट कसा वाटतंय त्याच्याबद्दल कमेंट काही असतील, तुमच्या काही शंका असतील नक्कीच कमेंट करा. काहीच नाही मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त प्लॉट दाखवण्यासाठी केलेला होता. थांबतोय. जय महाराष्ट्र.